सत्याची जाण ही चमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियविरत मराठी न्यूज मध्ये मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू साप्ताहिक घडामोडी। डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुलमध्ये आयोजित केलेल्या एसके बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला। क्रिकेट खेळाकडे सर्व आकर्षित होत असताना इतर खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू आहे। मात्र याला डोंबिवली शहर अपवाद ठरले आहे। गेल्या 3 वर्षापासून एसके बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धा भरवली जाते। यावर्षी ही वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलन यात ही स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता। यात स्वामी विवेकानंद शाळेतील 3 संघांनी भाग घेतला होता। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउन व एसके बोस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एसके बोस मेमोरियल फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमला बोस यांसह चेअरमन राहुल बोस, अध्यक्ष विनायक किनी, प्रोजेक्ट चेअरमन संजय कुलकर्णी, प्रमोद रेमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक वसंत भगत, विजय ओसानी यांसह अनेक रोटरियन आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत आर्य गुरुकुल, मेरी डॉन स्कूल, टिळक नगर विद्या मंदिर, ग्रीन इंग्लिश स्कूल, सेंट जॉर्ज हायस्कूल, प्रकाश विद्यालय, डॉन बॉस्को कल्याण पश्चिम, चंद्रेश लोढा मेमोरियल, महिला समिती स्कूल, स्वामी विवेकानंद अरुणोदय स्कूल, स्वामी विवेकानंद विष्णुनगर स्कूल, स्वामी विवेकानंद रामचंद्र नगर अशा एकूण 12 संघांनी सहभाग घेतले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक वसंत भगत यांनी मैदानाच्या मध्यभागी श्रीफळ वाढवून स्पर्धेला आरंभ केला। या स्पर्धेत सेंट जॉर्ज आणि आर्य गुरुकुल या 2 संघात पहिला सामना रंगला। स्पर्धेत पंच म्हणून मेहता सर, जॉन सर, सेन सर, पाटील सर हे काम पाहत आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मनोहर पाटील यांनी एसके बोस शाळेचे आभार मानत अशा खेळांच्या स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे सांगितले। ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील 26 वर्षीय बेंजामिन वॉर्ड या नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांवर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी डीप ब्रेन स्टिम्युलेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली। ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रहिवासी असलेले 26 वर्षीय बेंजामिन वॉर्ड यांचा जन्म झाला तेव्हा तो निरोगी होता। अनाथालयाची देखभाल करण्याचे उद्दिष्ट तो चीनला गेला। तेथून परतल्यावर त्याला नैराश्याने ग्रासल्याची लक्षणे दिसून आली। तो खूप दमायचा, खूप रडायचा, कोणत्याही कामामध्ये मन लागेनासे झाले होते। रात्रीच्या झोपेत व्यत्यय येऊ लागले होते। आत्महत्येचा विचार सदैव मनात येत होता। अशा तरुणावर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये 25 सप्टेंबर 2013 रोजी डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश दोशी आणि मानसशास्त्र सल्लागार डॉक्टर अमित देसाई यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली। जसलोक हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश दोशी यांनी सांगितले की बेंजामिन वॉर्ड याला रेजिस्टंट मेजर डिप्रेशन डिसऑर्डरचा त्रास होता। बेंजामिन याच्या अहवालातून असे दिसून आले त्याला तीव्र नैराश्याचा त्रास होत होता। एरिया 25 DBS करता तो योग्य उमेदवार असल्याने त्याच्यावर उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला। लोकल अनेस्थेशिया देऊन स्टेरिओटॅटिक मार्गदर्शनाखाली रुग्णाला पूर्णपणे जागे ठेवून ही शस्त्रक्रिया करण्यात आली। सुरुवातीला रुग्णाच्या डोक्यावर फ्रेम बसवून सीटी स्कॅन करून घेतले। विशेष सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर करून मागील मेंदूच्या MRI प्रतिमांशी या प्रतिमा जोडून पाहण्यात आल्या। यातून मेंदूमधील विशिष्ट भाग सबजेन्युअल सिंग्युलेट गायरस एरिया 25 पाहिला गेला। बेंजामिनची चाचणी केल्यावर लेड सोडण्यात आला व मेंदू सॅम्युलेट केल्यावर बेंजामिनला पूर्वीपेक्षा हलके वाटले। या लेडचा संपर्क पेसमेकरशी जोडला गेला आणि त्यातून मेंदूला सातत्याने स्टिम्युलेशन पुरवले गेले। जसजसे दिवस जात राहिले तसतसे स्टिम्युलेशनचे परिणाम दिसून आले आणि बेंजामिनच्या मूडमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले। या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान तो हसत होता। न्यूरोट्रान्समीटर्स सारख्या काही विशिष्ट ब्रेन केमिकल्समध्ये बायोकेमिकल्स अडथळे निर्माण झाल्याने साधारणपणे हे नैराश्याचे तीव्र झटके येतात। जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी संचालक डॉक्टर परेश दोशी यांनी 250हून अधिक DBS शस्त्रक्रिया केल्या असून पहिली डीप ब्रेन स्टिम्युलेशन शस्त्रक्रिया जसलोक हॉस्पिटलमध्ये करण्यात आली। या यशस्वी शस्त्रक्रियानंतर आता बेंजामिन वॉर्ड
व त्यांचे कुटुंब जसलोक हॉस्पिटलमध्ये आनंदात आहेत। ये एक प्रकार का मानसिक रोग है जिसमें पेशेंट सैड फील करता है, उसको किसी के साथ बात करने की इच्छा नहीं होती है, कहीं पे कुछ काम करने की इच्छा नहीं होती है, अपने ही घर में बैठा रहता है, न तो किसी से फ़ोन पे बात करता है, न तो कोई एक्टिविटी कर पाता है। और ज़्यादा करके इसका इलाज दवाइयों से किया जाता है, लेकिन सीवियर डिप्रेशन जो दवाइयों को भी रिस्पॉन्ड नहीं करता है, उसके लिए ये शस्त्रक्रिया अभी अपने देश में उपलब्ध है। मगज का एक कोश है और ग्रुप ऑफ सेल्स एंड फाइबर्स है जिसको सब जेन्यू सिंगुलेट जायरस बोलते हैं हम, वो जगह से सब दिमाग का कनेक्शंस जाते हैं। वो कनेक्शंस को अगर हम कंट्रोल में या काबू में कर ले तो उसका डिप्रेशन को हम काबू में कर पाते हैं। इसके अंदर हमने डीप ब्रेन स्टिमुलेशन नामक सर्जरी की है, जिसके अंदर ब्रेन के अंदर इलेक्ट्रोड बिठाया जाता है और पेसमेकर के द्वारा ये इलेक्ट्रोड को कंट्रोल किया जाता है। ये करंट के द्वारा हम ये जो फाइबर ट्रैक्स है ब्रेन के अंदर के उसको नियंत्रित करते हैं। ये सर्जरी काफ़ी सालों से 15 साल से हम कर रहे हैं पार्किंसन डिजीज और दूसरे अन्य रोगों के लिए, लेकिन डिप्रेशन के लिए ये प्रथम बार हुई है। अमरावती येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत गदारोळ झाला। स्वातंत्र्य विदर्भाची मागणी करण्यात येत होती। अमरावती येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने कार्यक्रमात विदर्भवाद्यांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना बळी पडावे लागले। हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री बोलायला उठताच मावळा संघटनेचे प्रमुख बाळासाहेब कोराटे यांनी विधानसभेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी जी नावे वाचली त्यात विदर्भवादी नेत्यांची नावे यावर आक्षेप घेत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या। यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता। विश्राम भवनाबाहेरही जनसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली, तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लगेच एका महिलेने सभागृहात जोरदार गोंधळ घातला। मुख्यमंत्री सभागृहातून जाता संपूर्ण हॉल रिकामी झाला व त्यानंतर परिसंवादासाठी बोटावर मोजण्या एवढेच लोक सभागृहात राहिले होते। गांधी जयंती दिनी फ्रेंड्स लायब्ररीतर्फे सर्व सभागृहात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते। डोंबिवली ही सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते आणि ही कायम ठेवण्यासाठी पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररी सारख्या संस्थांचा मोठा हात आहे। फ्रेंड्स लायब्ररीज तर्फे 2 ऑक्टोबर रोजी डोंबिवली पूर्वेतील सर्वेश मंगल कार्यालयात पुस्तक प्रदर्शन व विक्री अशी मांडणी केली होती। वाचनाने भाषा सुधारते, व्याकरण सुधारण्यास मदत होते, बुद्धी तल्लख होते, असे अनेक फायदे आहेत। त्यात लहान मुलांना वाचनाची आवड लावणे म्हणजे त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे असेच आहे व त्याकरता फ्रेंड्स लायब्ररीजने या प्रदर्शनात लहानांकरता अनेक पुस्तके ठेवली होती। इंग्लिश व मराठी तसेच हिंदी भाषेत गमतीदार गोष्टी, कलरच्या खेळात दंग होण्यासाठी बुक्स, तसेच हनुमान स्टोरी फ्रॉम वेद, महाभारत, रामायण, ग्रँडमदर स्टोरी, तेनाली रमन, ग्रँडपाज स्टोरी, हतीमताई इत्यादी पुस्तके, तर प्राण्यांवर माहिती देणारी पुस्तके, त्यात लायन, मंकी, बियर्स, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, अर्थ, जनरल नॉलेजची विविध पुस्तके, प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र, त्यात सिने कलाकार ते उद्योजक, शास्त्रज्ञ, राजकारणी, स्वातंत्र्य सैनिक, पंतप्रधान, इतिहासकार, गायक, संगीतकार, संत, थोर समाजसुधारक तसेच इतर माहितीचे म्हणजेच औषधी झाडे, फळभाज्या, विविध रंगी फुले, पौष्टिक फळे, कडधान्ये, सरपटणारे प्राणी, मसाल्याची पदार्थ, तृणधान्ये, गणिताची धान्ये, महान वैज्ञानिक तसेच इतर माहितीची पुस्तकेही बऱ्यापैकी होती। लहानांना अ आ इ किंवा ABCD 1 2 3 किंवा 1 2 3 इत्यादी शिकवण्याकरता मॅजिक बोर्ड ही होते। या प्रदर्शनास डोंबिवलीकर जनतेने भरघोस प्रतिसाद दिला। लहानांसोबत मोठे तसेच ज्येष्ठही या प्रदर्शनास येऊन पुस्तके चाळताना दिसत होते। या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील अभ्यास करणाऱ्यांना हवी असणारी पुस्तके उपलब्ध होती। पैंची फ्रेंड्स लायब्ररी म्हणजे डोंबिवलीतील नामवंत अशी संस्था असून हिच्या डोंबिवली पूर्व व पश्चिम अशा अनेक शाखा असून त्यांचे अनेक वाचक चाहते आहेत। पै लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै यांनी जी अविरसची आपल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली। माझं नाव पुंडलिक पै, मी पै फ्रेंड्स लायब्ररीचा संचालक आहे। तर आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने पै फ्रेंड्स लायब्ररी यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्याचं बक्षीस समारंभ आहे। तर या बक्षीस समारंभाच्या दिवशी आपण लहान मुलांसाठी एक चांगलं पुस्तकांचं प्रदर्शन भरवावं
म्हणून आज सर्वेश हॉल येथे फक्त लहान मुलांसाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी या पुस्तकांचं मोठा साठा आणि सर्वात जास्त सवलतीत आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे आणि याच्यासाठी चांगला प्रतिसाद मागे दिसतोच आहे. तर माझं असं आहे की मुलांना जर पुस्तकं आपण समोर जर दिली तर ते जरूर वाचतात. आजकाल जे लोक म्हणतात की मुलं पुस्तक वाचत नाही, ह्याच्याशी मी कधीच सहमत नाही आहे. तर मुलांना जर पुस्तकं आम्ही समोर दिली तर ते पुस्तकं चालतात, ते वाचतात पण, आणि ह्याचा परिणाम जो आहे ते पुढे ते एक चांगले वाचक म्हणून एक चांगले वाचक आणि चांगले नागरिक म्हणून होऊ शकतात. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल ID आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.